राम राम मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत मुगाचे चिले किंवा येळण्या। मुगाच्या येळण्यांसाठी लागणारे साहित्य आपण बघू। मी रात्री 1 वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ भिजवून घेतलेली आहे। काकडी किसून घेतलेली आहे। कोथिंबीर 15 ते 20 लसूण पाकळ्या, अर्धा इंच अद्रकाचा तुकडा, 6 हिरव्या मिरच्या, धणे जिऱ्याची पूड, हळद, मीठ। चिल्यावर घालण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य पाहू। 1 कांदा, 1 टोमॅटो, थोडी कोथिंबीर, चाट मसाला घेतलेला आहे 2 चमच, 1 चीज पॅकेट। तर आपण कांदा आणि टोमॅटो चिरून घेऊ। आता 10 ते 15 लसूण पाकळ्या, अर्धा इंच अद्रकाचा तुकडा, 6 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर याचे बारीक पेस्ट केली आहे। त्यानंतर मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ याचे बारीक वाटण केले आहे। डाळीचं वाटण आणि चटणी तसेच चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत। डाळीच्या रवणामध्ये काकडीचा खीस घातलेला आहे। तसेच आपण पाणी घालूया आणि रवण चांगले घोटून घेऊया। रवणामध्ये पाव चमचा हळद घालू। रवणाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकतात। निर्लेप तव्याला तेल लावून घेणे। तेल लावल्यानंतर आपण यावर रवण पसरूया। ज्याप्रमाणे आपण डोसा काढतो त्याप्रमाणे आपण याचा येळणी तयार करून घेऊया। यावर 5 सेकंद आपण झाकण ठेवूया। आपले चिले उलट बाजूने शेकून घेऊया। यावर थोडे तेल घालूया। आपली मुगाची येळणी किंवा चिले तयार झालेले आहे। ते आपण दही सोबत किंवा चिंचेच्या चटणी सोबत खाऊ शकतो, टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकतो। तुमच्या आवडीनुसार तुम्ही खाऊ शकतात। मैत्रिणींनो, आपण मुगाच्या डाळीच्या चिल्याचा दुसरा प्रकार बघणार आहोत। आपण इथे मुगाच्या डाळीचे चिले केले आहे। त्यावर आपण कांदा, टोमॅटो घालणार आहोत, कोथिंबीर टाकणार आहोत। यावर आपण चीज खिसून घेऊ। यावर आपण चीज खिसून घेतलेले आहे। आता हे चिले 5 ते मिनिटे वाफवून घेऊया। चीज मेल्ट झालेले आहे। आपले चिले तयार झाले आहेत। या मैत्रिणींनो, मुगाच्या डाळीचे चीजवाले मसाला चिले खायला। आता यावरून आपण चाट मसाला घालून घेऊया। तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुमच्या भागामध्ये या रेसिपीला काय म्हणतात तेही मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मैत्रिणींनो, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।